आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बिट्टीसाठी हे सगळं खूप जड जाणार आहे गौरीजी। हो, मगाशी देविका ताईंचा चेहरा बघवत नव्हता। एका आईला तिच्या मुलीने आई म्हणून नाकारणं यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही जगात। किती वेदना होत असतील ना त्यांना। पण त्यांचा हेतू वाईट असता तर समजू शकलो असतं गौरीजी, पण त्यांच्या डोळ्यात आईचं प्रेम दिसतं, ते जाणवतं। माणसाचे डोळे खोटं बोलत नाहीत कधी। पण हे आपण बिट्टीला कसं शिकवणार ना वाचायला। मी एक आई पाहिली आहे, ती सगळं चांगलं असताना आपल्या मुलाला सोडून गेली आणि ती परत आली ती तिच्या मुलासाठी नाही तर प्रॉपर्टीसाठी, स्वतःच्या हिश्श्यासाठी। रुद्र सर, तुम्ही प्लीज असा विचार करू नका। मी चांगलाच ओळखतो मिसेस पैठणकरांना गौरीजी। तुम्ही आता बिट्टीचाही विचार करू नका आणि त्यांचाही विचार करू नका। सगळं काही ठीक होईल। आणि तसंही आपली बिट्टी समजूतदार आहे, तिच्या लवकरच लक्षात येईल ती बाई कोणी अनोळखी नाहीये तर तिची आई आहे। तुम्ही शांतपणे झोपा, सगळं ठीक होणार आहे। बिट्टी, बिट्टी बाळा, आईचं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर। हे गणराया, इथपर्यंत तू आणलंच आहेस, ह्या पुढचे विघ्न पण तूच दूर कर, आता तूच दूर कर। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती चालले गावाला, चैन पडे ना मला। गणपती अहो चंदू शेठ, गणपती बाप्पा आलेत। आपण विसर्जनासाठी नाही घेऊन चाललोय, प्रतिष्ठापनेसाठी घरी आणले। चंदू शेठ, बाप्पा आता आपल्याकडे राहायला आलेत। हो, मी पण तेच बोलत होतो, हे दादा विसरतात। मी चंदू शेठ, चल पार्टनर। मोरिया रे बाप्पा, मोरिया रे, मोरिया रे।
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती बुद्धी मामा की नंदाई आजी, मी पण गणपती बाप्पाची फ्रेंड आहे. माझे पण पाय धुवा. बरोबर. ही आपली गणपतीची गौरी. ये आधी. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आले का गणपती बाप्पा? हो. रोहित, आता यावेळी आपण पूजा करू. अगं, गौरीचं आत्ताच लग्न झालंय ना, मग तिला करू देत यावेळी पूजा. वा, हे चांगलंय. म्हणजे इतके दिवस रुद्राला चालत नव्हतं म्हणून सगळं बंद होतं, आणि आता ही गौरी आलीये तर सगळे सण सुरू. म्हणजे जे काही ऐकायचं ते ह्या दोघांचंच. आमच्या ओपिनियन्स, आमच्या इच्छा यांना काही व्हॅल्यूच नाहीये का नंदाई? हो ना? सुहाताई, आज सण आहे आणि सण सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो. उलट मी म्हणते फक्त रुद्र सरच कशाला, रोहित भाऊजी, सुमित भाऊजी या सगळ्यांनी मिळून करायला हवी पूजा. सुमित कुठे आहे ग श्वेता? आता गणपती घरी आले तरी सुद्धा याची बिझनेस ट्रिप चालूच आहे का? श्वेता ग, कॉल करते ना. हो बाबा. कर. बोल. अहो, घरी कधी येणार आहात तुम्ही? कशाला? आठवण येते माझी. घरी गणपती बाप्पा आलेत. मग नाही म्हणजे तुम्ही आता आला असता तर. खरं तर मी आलो असतो, पण तुझा फोन आला. आता तर माझी अजिबातच इच्छा नाहीये, आणि तिथे येऊन तुझं थोबाड बघण्यात मला इंटरेस्ट नाहीये. कळलं तुला? काय म्हणतोय तो? देव, हॅलो, मी बोलतोय रे. हे बघ, गणपती विसर्जन होण्याच्या आत तू घरी आला पाहिजेस. इज दॅट क्लिअर? काय झालं? सुमित आताही येत नाहीये ना? अरे रे, बिचारी श्वेता, यावेळी तुझा चान्स गेला ग. रोहित, कम ऑन, आता आपण करूया पूजा. हो, करा की आनंदाने. हा, पण जो पूजा करेल त्याच्या जोडीदाराला नैवेद्याचं ताट स्वतः तयार करावं लागतं, हे माहिती आहे ना? हो, मग वहिनी करतील की गौरीजींसोबत? काय रोहित? मी आणि हिच्यासोबत काम करायचंय? नो वे. मला माझी खूप कामं आहेत. तुम्ही सगळ्यांनी करा पूजा. वहिनी, सोहाग, अरे कशी आहे ही? असू दे. विघ्नहर्त्याच्या येण्याने पूजा आधीच विघ्न दूर झालं. पार्टनर, लवकर कर ना पूजा, मला मोदक खायचे. हो का? आपण लगेच तयारीला लागूया.
हो आपण हे प्रसादाला लागू. चल चल श्वेता लवकर चल. चला मी गुरुजींची नेहमीप्रमाणे गाडी कुठे खोळंबली ते बघतो. हा हॅलोच. त्यांना फोन करावा लागेल. होय होय होय. बिट्टी, तू छोट्या बाप्पाला सांगितलं होतंस ना देविका ताईंना इथून जाऊ देत म्हणून? माझे काय ऐकशील बाळा? तू बाप्पाला सांगशील देविका ताईंना याच घरात राहू दे म्हणून? आत येऊ का? हो या ना. तुमच्यासाठी नाश्ता आणला होता, खाऊन घ्या. हो बसा ना. बरं एक विचारू, तुम्ही खाली का नाही आलात? नाही म्हणजे गणपती बाप्पा आलेत ना म्हणून. रेवती आंटी, तुम्ही काही करणार आहात की नाही? आता काय झालं? अहो ते मेडने घरातलं सगळं कॅप्चर केलंय. मोठ्या सोन्याची काही व्हॅल्यूच नाहीये या घराला. माझ्या बाबतीत अगदी उलट घडले आहे या घरात. लहान सुनीला व्हॅल्यूच. इन शॉर्ट काय, आपल्या दोघींना व्हॅल्यू नाहीये. आणि हे सगळं त्या गौरीमुळे आणि तिच्या त्या बिट्टीमुळे होतंय. तुम्ही त्या बिट्टीचं काय करायचं ठरवलंय? कधी हाकलणार आहात तिला घरातून? घरातला सण आहे ना, मी कशी येणार? मी या घरातली नाहीये ना. अहो असं काय करताय? तुम्ही ही बिट्टीच्या आई आहात आणि आता तुम्हीही आम्हाला घरच्या सारख्याच. आता प्लीज उगाच असं दूर राहून आम्हाला परक नका करू. हो पण बिट्टी तिथे असेल ना, तिला मी तिच्या आजूबाजूलाही नकोय. मला तिचीच जास्त काळजी वाटते. मला बघून उगाच तिचा मूड खराब व्हायला नको. सोहा, स्वतःचा मूड नको स्पॉइल करून घेऊ. सगळं माझ्या मनासारखं होणार. आर यू शुअर ना? खूपच. नक्कीच तो कागद महत्वाचा असणार. मला तो घेता नाही आला आणि बिट्टीशी संबंधित असणार. जर तसं असेल तर बिट्टीच्या बापाचं नावही त्याच्यावर असेल. रेवती आंटी, देन हरी अप. लवकर तो कागद शोधून काढा. शोधावाच लागेल. आता ती आरतीसाठी खाली जाईल ना. मला एक संधी मिळू दे सोहा. लगेच तिच्या खोलीत जाऊन शोधते. मला पाहवत नाहीये हो बिट्टीचं असं उदास होणं. मी खाली न आलेलंच बरे. काल रात्री जे घडलंय त्यानंतर माझ्या असण्यानं आलेलं अवघड पण नकोय मला. मी रूम मध्येच थांबते. तुम्ही करा सण साजरा. किती सुंदर दिसताय गौरीची. तुम्ही जर नेहमी अशाच नटणार असाल, अशाच तयार होणार असाल, तर मी बाप्पाला वर्षभर यायला सांगेन आणि अशी विनंती मी बाप्पाकडेच करेन. अच्छा, म्हणजे मी फक्त आजच सुंदर दिसतेय का? तसं नाही गौरीची. तुम्ही नेसलेली साडी सुंदर दिसते. तुमच्या ओठांवरचं हसू सुंदर दिसतंय. तुमच्या चेहऱ्यावरची निर्मळता सुंदर दिसते. आणि त्यात भर घालतायत हे दागिने.
तुमच्यासाठी. आवडली? हो, खूप सुंदर आहे. आता लगेच याची किंमत बघू नका, त्यामागचं प्रेम बघा. कारण ते प्रेम या सोन्या इतकं 24 कॅरेट खरं आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी आणले. हो का? हा कुर्ता तुम्ही आरतीच्या वेळी घाल. रंग फार छान आहे. एखाद्यावर कोणता रंग शोभून दिसेल हे तुम्हाला बरोबर कळतं. बाय द वे, तुम्ही बाहेर कधी गेला होता हा कुर्ता आणायला? काल दुपारी तुम्ही ऑफिसचं काम करत होतात ना, तेव्हा मी बाहेर गेले होते चंदू काकांबरोबर. अच्छा. मी घालून बघा ना, हा रंग अगदी माझ्या साडीला साजेस आहे म्हणून घेतला. आलोच. अरे देवा, ढगाळ झाला कुर्ता. माप घ्यायला चुकले वाटतं. हो, चुकणारच ना माप. तुम्ही बरेच दिवस मला घट्ट मिठी नाही मारली आहे, मग माप कसं बरोबर येईल? पण आता तुम्ही मिठी मारू शकता माप घेण्यासाठी. रुद्र, ते काय रे? अरे वा, नवीन कुर्ता गौरीने दिला वाटतं. हो. तुला कसं कळलं? नाही, मी म्हटलं लग्नानंतर नवऱ्याने कधी कोणते कपडे घालायचे बायकोच सांगते ना. चला परत तुझं सुरू. नाही, माझं नाही, पण पूजा सुरू करायची आहे. चल ना लवकर. मी येतो, तू पुढे. तू मागून येतोय का? ठीक आहे, मी येतो. आणि हो, तुला पण बोलवलं? अरे आमचं लग्न झालं, आम्ही दोघंच येणार ना. हो, पूजा सुरू करायची. कळलं, जा. आणि हो, तुम्ही दोघं खूप गोड दिसताय. गुरुजी, काय हवंय का? गंध आहे का? हो आहे ना, मला कामाचा गंध आहे, साहेबांना बिझनेसचा गंध आहे, आणि आमच्याकडे ती नानी ना, नानी, तिला खायचा गंध आहे. अहो तो गंध नाही हो. अच्छा अच्छा, तो नाही का? हा, मग आमच्या गौरीच्या जेवणाला मस्त गंध आहे एकदम. हा, मी तो गंध नाही, कपड्याला लावायचा गंध म्हणतोय. अच्छा, कपड्याला का? पुसला गेला का? पुसला गेला? चंदू शेठ, शांत राहा. गुरुजी, इथे बाजूला ठेवलाय बघा.
पूजेचं सगळं साहित्य तिथेच ठेवलंय. आणि आणखी काय हवंय का? आहे पुरे. चालू द्या मग. रुद्र, अरे तू कुर्ता का बदललास मगासचा? छान होता की. अच्छा, मी तर विसरलोच. बायकोने सांगितलं असेल ना, पूजेला हे घालू नका, आरतीला हे घाला, हे करू नका, ते करू नका. काय? हो, कारण लग्न झाल्यानंतर घरात बायकोच बॉस असते. तुला तर कल्पना असेलच. चल पूजा करू. करूया ना पूजेला सुरुवात. चला गुरुजी. चंदूशेठ, किचन मधून तूप आणा. तूप? तूप कशाला? तूप टाकलंय ना मोदक मध्ये. मी काय म्हणतोय, मोदक झाल्यावर आहे ना वरतून असं तूप सोडायचं आणि खायचं. लय भारी लागतं. हा चंदूशेठ, मोदकात तूप टाकायचं नाहीये, त्या दिव्यात घालण्यासाठी घेऊन या. हा, दिव्यावर पण वरतून सोड. दिव्यावर काय? हरि ओम. अपवित्रं पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं साबायाभ्यन्तरशुचेः